अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला। बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचं निधन झालं होतं। त्यानंतर काल आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते। तसेच बारामती विमानतळाबाबत आणि विमान कंपनीच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळावरील सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत। त्यानंतर आज डीजीसीएची टीम तात्काळ बारामतीत दाखल झाल्याचं पाहायला मिळाले। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। डीजीसीए अधिकाऱ्यांकडून बारामती विमानतळाची पाहणी। बारामती विमानतळाची नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांची सविस्तर तपासणी करण्यात आली आहे। विमानतळ सुरक्षित आहे का याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अहवालावर अवलंबून राहणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या पाहणीमुळे विमानतळाच्या सुरक्षा मानकांबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। रोहित पवार यांनी काय म्हटलं होतं? रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की शेवटच्या क्षणी काय घडलं हे शोधून काढण्याची गरज आहे। ट्रान्सपॉन्डर का बंद करण्यात आला? धावपट्टी 11 वर उतरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न का करण्यात आला? जर विमान धावपट्टी 29 वर उतरले असते तर कदाचित इतका मोठा अपघात झाला नसता। 3000 मीटर दृश्यमानतेवर विमान का उतरवलं गेलं? विमानाच्या उतरवण्याच्या वेळी दृश्यमानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार यांनी विचारले, जेव्हा विमान उतरवण्यासाठी डीजीसीएची मार्गदर्शक तत्वे 5000 मीटर दृश्यमानता आहे, तेव्हा विमान 3000 मीटर दृश्यमानतेवर का उतरवलं गेलं? कमी दृश्यमानता जाणून बुजून योग्य होती का? अपघातात पायलट पाठकची चूक नव्हती का? पायलट कपूरबद्दल आमचे अनेक प्रश्न आहेत। आम्हाला उत्तरं हवी आहेत आणि शक्य तितक्या लवकर।